मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा वाशिम दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द करण्याचा निर्णय। सपत्नीक घेणार होते पोहरा देवीचं दर्शन। गोंदियात लग्न सोहळ्यामध्ये 25 वराडी मंडळींना जेवणातून विषबाधा। 8 चिमुकले बालक, एका गरोदर महिलेचा सुद्धा समावेश। सर्व वराडी मंडळींची प्रकृती सध्या स्थिर। अमरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिकांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तलवारीनं हल्ला। 10 ते 12 अज्ञातांकडून ऑफिसची सुद्धा तोडफोड। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंकडून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न। गंभीर जखमी आयुक्तांवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। चिरडीच्या काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात 2 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासाच्या आत गुन्ह्याची उकल। चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपींनी केली होती दोघांची हत्या। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं उपचार नाकारल्यामुळे मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंच्या 2 जुळ्या मुलांचे उपचार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार। फडणवीसांची घोषणा, तर चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई होणार, अजित पवार यांचं विधान। मुंबईतील डबेवाले 6 दिवसांच्या सुट्टीवर। 9 ते 14 एप्रिल दरम्यान सेवा बंद। गावांकडील यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांची रजा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामेश्वरममधील नव्या पंबन पुलाचं लोकार्पण। हायड्रोलिक लिफ्टनं उचलल्या जाणाऱ्या पुलाखालून 72.5 मीटर लांबीच्या जहाजांना जाता येणार। आज देशभरात रामनवमीचा उत्साह। अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी, तर नाशिकमधील काळाराम, शिर्डीमधील साईबाबा, नागपुरात पोदारेश्वर, बुलढाण्यात गजानन महाराज मंदिरात भाविकांची रीघ। राज्यभरातील राम मंदिरं सजली। ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदीच्या दरात घसरण। सोनं 2000 तर चांदी तब्बल 10,000 स्वस्त। सोन्याचा आजचा दर प्रतितोळा 91,300 रुपये, तर चांदी प्रति किलो 94,000 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या टॅरिफ वॉरचा परिणाम।